हाय, मी मनीषा. आज माझ्याकडून एक चूक झाली. काय झालं ते मी पुढे सांगण्याच. आणि हे आहे पॉपकॉर्नचं पॅकेट आणि याच्यामध्ये 3 पॅकेट आहेत. आणि आज मी पॉपकॉर्न बनवत होते आणि इकडे ठेवले होते अंडी, कारण माझा भाऊ येणार होता आम्हाला घ्यायला. माहेरी जाणार होतं, तर तो आम्हाला घ्यायला येणार होता. आणि तिन्ही पण पॅकेट मी गरम कुकरमध्ये ओतले. याच्यामध्ये मिक्स असतं बटर आणि पॉपकॉर्न, आणि ते मी ओतले याच्यामध्ये गरम याच्यामध्ये. आणि कुकरचं ढक्कन लावून बंद केलं कुकर, आणि त्याची शिट्टी काढली, कारण शिट्टी आपल्याला नाही आहे गरजेची. तर एक 10 ते 15 मिनिट ठेवले ना, तर त्यातले पॉपकॉर्न बनायला चालू होतात. आणि मध्ये मध्ये असं कुकर नाही का हलवायला पाहिजे, खालचे वरती असं होतात आणि व्यवस्थित ते पॉपकॉर्न बनतात. तर चूक अशी झाली माझी की इथं व्यवस्थित पॉपकॉर्न तर बनलेत माझे, तर तुम्हाला पुढे तसं दाखवते. आणि यांचा गोंधळ बघा. पॉपकॉर्न इकडे मी बनवत असते तर सारखं त्या येतात आणि बघत राहतात, मम्मी पॉपकॉर्न बनले का म्हणून. कारण मुलांना खूप आवडतात आणि मला माहेरी जायचं होतं म्हणून मी हे पॉपकॉर्न बनवत होते. आणि इतकी घाई होती की आम्हाला आता थोड्या वेळानेच लगेचच तो जायचं होतं आम्हाला माहेरी लगेचच. तो थांबणार नव्हता, त्याला वेळ नव्हता पॉपकॉर्न. सो आणि ह्या बघा कशा करतात, अशा घरामध्ये करत असतात. इकडे मी काय किचनमध्ये बनवत असले ना, तर त्या असंच चालूच असतं. तर असे बनवून व्यवस्थित पॉपकॉर्न झाले. तर पण ते 3 पॅकेट टाकल्यामुळं चूक अशी झाली की खाली जे आहे ते पॉपकॉर्न, ते खालचे खालीच राहिले, आणि जे वरचे व्यवस्थित पॉपकॉर्न झाले ते मी काढून घेतले, पण खाली असे जळाले. असं तुमच्याकडून कधी झालेलं आहे का, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जे चांगले व्यवस्थित झालेले आहे ते प्रवासामध्ये खायला म्हणून असे बांधून ठेवलं, तर असं होत असतं. असं कधी कधी ते जेवणं वगैरे झालेली आहे आणि मी फायनली इथं ट्रॅव्हल्स आम्हाला भेटली आणि आम्ही आता माहेरी जाण्यासाठी इथं निवांत प्रवास करणार आहे रात्रभर. आणि सकाळ झालेली आहे, यांना पण उठवलेलं आहे. तर बाहेरचा इतका सुंदर होता सकाळचा, खूप छान. आणि रात्री पुण्यामधून बसलेलं, तर आम्हाला इथं सकाळ झाली यायला माझ्या गावाजवळ. आणि ट्रॅव्हल्समधून उतरलं, गेली ट्रॅव्हल्स आम्हाला सोडून. आणि इतक्या सकाळी सकाळी तरी त्या रिक्षा वगैरे काही मिळत नव्हतं. इतकं सुंदर सकाळचं वातावरण होतं ना, खूप छान. आणि हे पाहून माझा मूड एकदम फ्रेश झाला. चलो बाय.